पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पोलिसांकडे खोटी तक्रार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो। तक्रार दाखल करून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य जरी असले तरी त्याची शहानिशा करून चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित तक्रारीनुसार संशयितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली जाते। मात्र चौकशीत तक्रारीत तथ्य आढळले नाही तर पोलीस अंमलदार अथवा अधिकाऱ्यांकडून कारवाई देखील केली जाऊ शकते। वचपा काढण्याचा नाद महागात पडेल। अनेकदा आपापसातील भांडणातून खोटे FIR दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येतात। कायदा अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी आहे, मात्र अनेकदा त्याचा गैरवापर केला जातो। हा गैरवापर टाळणे आवश्यक आहे, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता। जाणून बुजून तुमच्यावर कुणी खोटी तक्रार केली असेल तर काय कराल? कधी घ्यावा कलम 482 चा आधार? एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून जर पोलीस ठाण्यात FIR दाखल केला असल्यास त्याला आव्हान देण्यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 नुसार ती व्यक्ती आव्हान देऊ शकते। या कलमाअंतर्गत वकिलाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करता येतो। खोटी तक्रार करणे हा गुन्हा आहे। या गुन्ह्यात फिर्यादीत संशयित आरोपी होऊ शकतो। न्यायालयात जर त्याची तक्रार खोटी होती हे सिद्ध झाल्यास फिर्यादी अडचणीत येऊ शकतो। याबाबतचे सबळ पुरावे पोलिसांनी सादर केले तर न्यायालयाकडून दंड अथवा कारावास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा सुनावली जाऊ शकते। त्यामुळे खोटी तक्रार करणे अनेकदा अंगलट येऊ शकते। एखाद्याविषयी हेतुपुरस्सर आरोप करणे योग्य नाही। FIR म्हणजे नेमकं काय? FIR हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात गुन्ह्याची प्राथमिक खबर असा त्याचा अर्थ आहे। जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा ज्यांच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पीडित व्यक्ती हा फिर्यादी म्हणून पोलीस ठाण्यात हजर राहून घडलेला प्रकार पोलीस अंमलदार अथवा अधिकाऱ्यांकडे कथन करतो। दखलपात्र अदखलपात्र म्हणजे काय? दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा यांच्यातील फरक जाणून घेणं गरजेचं आहे। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र ठरतो। किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो। दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देतात आणि टंकलिखित स्वरूपात त्याची फिर्याद नोंदवून घेतात। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।